डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्यातला संवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघविषयक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी श्री दत्तोपंत ठेंगडी यांच्याशी त्यांचा झालेला संवाद दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या शब्दात देत आहोत. मी त्यांना म्हटलं, बाबासाहेब, इतिहास काळात काही अत्याचार झालेत हे ठीक आहे, पण आम्ही काही तरुण मंडळी जे काही गुणदोष असतील त्याचं प्रायश्चित्त भोगून समाजाची रचना नवीन प्रकाराने व्हावी म्हणून प्रयत्न करत आहोत. हे आपल्या लक्षात आलंय काय? यू मीन RSS? तुला संघवाले म्हणायचे आहेत काय? त्यांना माहिती होतं की मी संघाचा प्रचारक आहे. ते म्हणाले, डू यू थिंक आय हॅव नॉट गिवन थॉट टू दिस मॅटर? तुला असं वाटतंय का की मी याचा विचारच केला नाही? तुमच्याविषयी असं कसं म्हणू शकतो? तुम्ही सर्व गोष्टींचा विचार केलाय. पुढे त्यांनी विचारलं, संघ केव्हा निघाला? किती वर्ष झाली? मला माहिती आहे, पण तू सांग. मी म्हटलं, 1925 साली संघ निघाला. आता 27-28 वर्ष झाली असतील. तुमची संख्या किती आहे असं विचारल्यावर मला माहीत नाही असं उत्तर मी दिलं. त्यावर ते म्हणाले, असे प्रेस कॉन्फरन्ससारखे उत्तर देऊ नका, निश्चित उत्तर द्या. मला खरोखरच माहीत नाही, मी म्हणालो. यावर ते म्हणाले, तुमची संख्या 27-28 लाख आहे असं गृहीत धरू. एवढ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी तुम्हाला 27-28 वर्ष लागली, तर या हिशोबानं सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी किती वर्ष लागतील? मी काही बोलणार इतक्यात तेच म्हणाले, तू काही बोलू नकोस. मला माहिती आहे अरिथमॅटिकल प्रोग्रेशन आणि जॉमॅट्रिकल प्रोग्रेशन एक नसतात, पण बेडूक कितीही फुगला तरी बैल होणार नाही. याला फार वर्ष लागतील. तोपर्यंत परिस्थिती वाट पाहणार आहे का? माझ्यासमोर प्रश्न आहे की मी जाण्यापूर्वी मला समाजाला काहीतरी डायरेक्शन द्यायला पाहिजे, कारण हा समाज आतापर्यंत दलित, पीडित, शोषित राहिलेला आहे. त्यांच्यामध्ये नवजागृती येते. अशा प्रकारचा जो समाज असतो तो कम्युनिझमचा भक्ष बनतो, आणि मला हा समाज कम्युनिझमच्या आहारी जावा असं वाटत नाही. त्याला कुठे ना कुठेतरी डायव्हर्ट करणं हे राष्ट्राच्या दृष्टीने मला आवश्यक वाटतं. तुम्ही संघवाले राष्ट्राच्या दृष्टीने प्रयत्न करता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बिटवीन शेड्यूल कास्ट अँड कम्युनिझम आंबेडकर इज द बॅरियर, आणि बिटवीन द कास्ट हिंदू अँड कम्युनिझम गोळवलकर मे बी बॅरियर. यावरून हे लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेबांनी संघाचा सूक्ष्म अभ्यास केला होता आणि त्यांच्या अंतःकरणात संघाविषयी सद्भावच होता.